नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा संदेशाचा विषय आहे, शत्रूची नकारात्मक ऊर्जा परत जाते. तुमची आध्यात्मिक शक्ती जागृत होत आहे. भक्तांनो, कधी-कधी आपल्या आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा आपल्याला वाटते की कोणीतरी आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची प्रगती अचानक थांबते, मनात भीती निर्माण होते आणि आयुष्य जणू काही अज्ञात शक्तीने अडवले आहे असे वाटते. पण आजचा हा संदेश एक सत्य सांगण्यासाठी आहे. जो मनाने आणि आत्म्याने शुद्ध असतो, त्याच्यावर कोणतीही नकारात्मक ऊर्जा कायम टिकू शकत नाही. कारण विश्वाचा नियम आहे, जे तुम्ही दुसऱ्याला पाठवता तेच एक दिवस तुमच्याकडे परत येते. कधी-कधी लोक तुमच्या यशावर, आनंदावर किंवा प्रगतीवर जळतात. ते तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात. पण लक्षात ठेवा, नकारात्मक ऊर्जा जास्त काही वेळ टिकत नाही. जर तुमचे मन स्वच्छ असेल, तुमचे कर्म शुद्ध असेल, तर ती ऊर्जा तुमच्यावर परिणाम करत नाही. ती परत जाते त्या व्यक्तीकडेच. काही वेळा विश्व तुम्हाला परीक्षा देते. ही परीक्षा तुम्हाला तोडण्यासाठी नसते, तर तुमची आध्यात्मिक ताकद वाढण्यासाठी असते. कारण जेव्हा तुम्ही अडचणीतून बाहेर पडता, तेव्हा तुमची आत्मा अधिक शक्तिशाली बनते. जे लोक प्रार्थना करतात, ध्यान करतात, चांगले कर्म करतात, त्यांच्याभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होते. हे कवच कोणत्याही नकारात्मक शक्तीला आत येऊ देत नाही. तुम्हाला कदाचित दिसणार नाही, पण तुमच्या भोवती एक दैवी प्रकाश असतो. ज्यांचे मन वाईट असते, ते स्वतःच्या विचारानेच कमजोर होतात. ते जितकी नकारात्मक ऊर्जा पाठवतात, तितकीच ती ऊर्जा त्यांच्याकडे परत जाते. म्हणूनच अनेकदा आपण पाहतो, वाईट करणारे लोक शेवटी स्वतःच अडचणीत सापडतात. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल, तर कदाचित तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होण्याच्या मार्गावर आहे. तुमच्यावर जे अडथळे होते, ते हळूहळू दूर होत आहेत आणि आता तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश येणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. कधीही कोणाच्याही वाईटासाठी प्रार्थना करू नका. फक्त स्वतःसाठी प्रार्थना करा. प्रकाशासाठी, शांतीसाठी आणि प्रगतीसाठी. कारण जेव्हा तुमचा आत्मा उजळतो, तेव्हा कोणतीही अंधाराची शक्ती टिकत नाही. तुमच्यासाठी एक छोटीशी प्रार्थना. देवा, माझ्या मनाला शांती दे, माझ्या आत्म्याला प्रकाश दे आणि माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर कर. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझ्यावर दैवी संरक्षण आहे. आणि अशा आध्यात्मिक संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कधी-कधी आयुष्यात अशा वाटेवर आणून ठेवते, जिथे सर्व काही अंधारासारखं वाटतं. लोक समजत नाहीत, परिस्थिती साथ देत नाही आणि मनात प्रश्न निर्माण होतात. हे सगळं का घडत आहे? पण या प्रश्नामध्येच एक मोठं उत्तर लपलेलं असतं. कारण जे लोक मोठ्या उद्देशासाठी जन्माला येतात, त्यांची परीक्षा देखील मोठी असते. आत्म्याची जागृती. कदाचित तुम्ही गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात अनेक गोष्टी अनुभवत असाल. कधी अचानक शांतता वाटते, कधी मनात नवीन विचार येतात. कधी असे वाटते की काहीतरी अदृश्य शक्ती तुमचे मार्गदर्शन करत आहेत. हे योगायोग नाही, हा संकेत आहे की तुमची आध्यात्मिक शक्ती जागृत होत आहे. जेव्हा आत्मा जागृत होतो, तेव्हा माणूस फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देत नाही, तर त्या परिस्थितींना समजून घेतो, नकारात्मकतेवर विजय मिळवतो. आयुष्यात प्रत्येकाला कधीतरी विरोधक भेटतात. कधी ते बाहेरचे असतात, कधी ते परिस्थिती असते आणि कधी ते आपल्या स्वतःच्या मनात भीती असतात. पण लक्षात ठेवा, भीती ही अंधारासारखी असते आणि आत्मविश्वास हा प्रकाशासारखा. जिथे प्रकाश असतो, तिथे अंधार आपोआप दूर होतो. विश्वाचा एक साधा नियम आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आणि प्रत्येक कर्म यांची ऊर्जा असते. जेव्हा आपण चांगले विचार करतो, ती ऊर्जा आपल्याला आयुष्यात सकारात्मक गोष्टी आकर्षित करते आणि जेव्हा कोणी नकारात्मक विचार करतो, ती ऊर्जा शेवटी त्यांच्याच आयुष्यात परत येते. म्हणूनच संत आणि ज्ञानी लोक नेहमी सांगतात,
मन शुद्ध ठेवा, कर्म शुद्ध ठेवा, बाकी सर्व विश्वावर सोडा. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर कदाचित तुमच्या आयुष्यातील कठीण काळ संपण्याच्या मार्गावर आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला थांबवलं त्या आता हळूहळू दूर होत आहेत आणि तुम्ही एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी तयार होत आहात. तुमच्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन. दररोज काही साध्या गोष्टी करा. सकाळी काही मिनिटे शांत बसा. मनात सकारात्मक विचार ठेवा. कोणाच्याही वाईटाचा विचार करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ही साधी सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. आजचा हा संदेश तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी आहे. तुम्ही कमकुवत नाही. तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवा. छोटी सकारात्मक प्रतिज्ञा आज मनात म्हणा, मी शांत आहे. मी सुरक्षित आहे. माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहत आहे. भक्तांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये लिहा, माझ्या आयुष्यात प्रकाश आहे आणि अशाच आध्यात्मिक प्रेरणादायी संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कदाचित तुम्ही हे लक्षात घेतलं असेल. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलायला लागल्या आहेत. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर गेले. काही परिस्थिती अचानक संपल्या आणि काही नवीन संधी तुमच्या आयुष्यात येऊ लागल्या. हे सर्व फक्त योगायोग नाही. कधीकधी देवी शक्ती आपल्यासाठी जागा तयार करत असते. ज्या गोष्टी आपल्या जीवनासाठी योग्य नसतात आणि त्या जागी प्रकाश येऊ लागतो. जीवनातील गुपित बदल. काही वेळा तुम्हाला वाटेल, मी इतकं सहन का केलं? पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल, त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला मजबूत बनवलं. त्या वेदनांनी तुम्हाला शिकवलं कोणावर विश्वास ठेवायचा, स्वतःची किंमत ओळखायची आणि आयुष्यात पुढे कसं जायचं. म्हणूनच प्रत्येक अनुभव हा आत्मिक प्रवासाचा एक भाग असतो. प्रत्येक माणसाच्या आत एक प्रकाश असतो, पण अनेकदा परिस्थिती, भीती आणि नकारात्मक विचारांमुळे तो प्रकाश झाकला जातो. जेव्हा तुम्ही शांत बसता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता, तेव्हा तो प्रकाश पुन्हा उजळायला लागतो आणि तो प्रकाश तुमचा मार्ग दाखवतो. आयुष्यात सर्वात मोठी शक्ती म्हणजे विश्वास. स्वतःवर विश्वास, जीवनावर विश्वास आणि त्या अदृश्य शक्तीवर विश्वास, जी आपल्याला योग्य मार्गावर नेत असते. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. आजच्या जगात सर्वजण धावत आहेत, पण खरा आनंद धावण्यात नसतो. तो मनाच्या शांततेत असतो. कधीकधी फक्त काही क्षण डोळे बंद करून बसणं, मन शांत करणं हीच सर्वात मोठी आध्यात्मिक साधना आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष झाला आहे, तर कदाचित आता तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ आली आहे. हा अध्याय असेल आत्मविश्वासाचा, शांततेचा आणि नवीन संधीचा. कारण जे लोक अंधारातून जातात, तेच लोक प्रकाशाची खरी किंमत समजतात. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. भूतकाळातील वेदना सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि स्वतःला एक नवीन संधी द्या. कारण तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. ते फक्त नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभं आहे. आजची सकारात्मक प्रतिज्ञा. मनात म्हणा, मी शांत आहे, मी मजबूत आहे, माझ्या आयुष्यात नवीन प्रकाश येत आहे. भक्तांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये लिहा, माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाले आहेत आणि अशाच आध्यात्मिक संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश या ठिकाणी संपत आहे. हा संदेश मी माझ्या साध्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कदाचित माझ्या भाषेत काही मर्यादा असतील, पण भावना मात्र एकच आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती, संरक्षण आणि दैवी कृपा राहावी. ज्यांना हा संदेश ऐकायला मिळाला आहे, त्यांच्या जीवनात नक्की काहीतरी चांगला बदल घडो. तुमच्या मनातील भीती दूर होवो, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होवोत आणि तुमच्या मार्गावर प्रकाश पडो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सदैव शांतता आणि आनंद नांदो. लक्षात ठेवा, जिथे भक्ती असते तिथे विश्वास असतो आणि जिथे मन शुद्ध असतं तिथे
कोणतीही नकारात्मकता टिकत नाही. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, सद्भावनेने जगा आणि देवावर विश्वास ठेवा आणि प्रार्थना म्हणा, हे परमेश्वरा, आमच्या मनाला शांतता दे, आमच्या जीवनाला योग्य दिशा दे आणि आमच्यावर तुझी कृपा सदैव ठेव. भक्तांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.